ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी तसेच कंत्राटी कामगाराच्या विषयावरती अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्याबरोबर मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनची बैठक पार पडली। यावेळी 10, 20, 30 वर्षानंतरच्या सलग सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत पुढील महासभेपूर्वी 10-20 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचे तसेच 30 वर्षाच्या सलग सेवेनंतरचाही लाभ लवकरच लागू करण्याचं या बैठकीत मान्य करण्यात आले। जादा कामाचा भत्ता तसेच इतर सर्व प्रचलित भत्त्यात वाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी आणि इतर सुविधांबाबत चर्चा करून करार करण्याचंही यावेळी मान्य करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने या कर्मचाऱ्यांची यादी पूर्ण करून ती युनियनला देण्याचं मान्य करण्यात आले। म्युनिसिपल हाऊसिंग योजना लागू करण्याबाबतचं धोरण अंतिम टप्प्यात आलं असून कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबतची पॉलिसी लवकरच जाहीर करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी या योजनेअंतर्गत घरं दिली आहेत ती घरे नावावर करून देण्याचं सांगण्यात आलेलं आहे। चतुर्थ श्रेणी कामगारांना तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या महिना अखेरपर्यंत आदेश निर्गमित करण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेचा सेवा शर्ती भरती नियमामध्ये अग्निशमन दलासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष अनुभवाचे असलेले अट 3 वर्ष करण्याकरता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचं यावेळी मान्य करण्यात आलेलं आहे। 6व्या वेतन आयोगाच्या करारातील शैक्षणिक भत्ता, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कॅशलेस विमा योजना पॉलिसी इतर प्रलंबित बाबींची पूर्तता करण्याकरिता कराराचा अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। बरेच प्रश्न होते, त्यातले आम्ही 60% तरी प्रश्न आज मार्गी लावलेले आहेत। अधिकाऱ्यांचे, आयुक्त साहेबांचे, महापौरांचे, रोडे साहेबांचे, सर्व प्रशासनाचे आम्ही आभार मानतो। त्याविषयी विशेष म्हणजे कामगारांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता, ते 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना जी आहे त्याचा लाभ कामगारांना हवा होता। ती फार किचकट प्रक्रिया होती, ती आज त्यांनी मार्गी लावलेली आहे। 10 आणि 20 या ज्यांचे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना ती योजना लागू करण्याचं त्यांनी आज आश्वासित केलेलं आहे। येत्या आठवड्यात त्यांना ती लागू होईल। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो होता की कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जो आहे तो वाढीव जो असतो, ज्याचा आम्हाला 7वा वेतनचा हप्ता त्यांनी दिला, तर त्याची रिसीट आम्हाला 6व्या वेतन आयोगाच्या वेळेस मिळाली नव्हती। ती रिसीट आम्ही देण्याची त्यांना विनंती केली, ती पण त्यांनी मान्य केलेली आहे। त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना जी आहे, 25 वर्ष ज्या कामगारांना, सफाई कामगाराला पूर्ण झालेले आहे त्यांना स्वतःचं घर महापालिकेने देणं बंधनकारक होतं। त्याबाबत देखील चर्चा झाली, त्याची अपग्रेड यादी आम्हाला ते देत आहेत आणि जेवढी घरं अवेलेबल आहेत त्यांना येत्या आठवड्यात ते काम मार्गी लावणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यानंतर ठाणे महानगरपालिका चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना तृतीय श्रेणीमध्ये प्रमोशन बरेच दिवसापासून पेंडिंग होते, ते देखील त्यांनी मार्गी लावलेले आहेत। तर असे महत्त्वाचे अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत। आर्थिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत। त्याबद्दल मी त्या सर्वांचे तिथेच आभार मानलेले आहेत। आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासनाचे मी आभार मानतो आणि महापौर मॅडमचे आभार मानतो। जगदाळे साहेब, पवन कदम साहेब यांची खूप मोलाची मदत आम्हाला ह्यामध्ये झालेली आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो। त्याच्या बाबतीत असं आहे की अग्निशमन दलाचे जे सेवा शर्ती भरती नियम आहेत त्याच्यामध्ये काही पदांकरता प्रमोशनसाठी 5 वर्षाची अट आहे, ती 5 वर्षाची अट शिथिल करून 3 वर्ष करावी या संदर्भात आमची मागणी होती। तसा प्रस्तावही शासनाकडे पाठवलेला आहे, पण शासनाकडनं जे काही मार्गदर्शन आलेलं आहे त्याच्यानुसार आता नवीन जो काही प्रस्ताव पाठवला जाईल त्यात त्यांच्या प्रमोशनकरता 3 वर्षाची अट ही आम्ही त्याच्यामध्ये नमूद करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करून आपण लवकरच मान्य करून घेऊ असंही आश्वासन रोडे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याचबरोबर आत्ताच नवीन राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना जो GR 6 तारखेला शासनाने काढलेला आहे वित्त विभागाने, त्याचंही इम्प्लिमेंटेशन आपल्या इथे करून त्याच्याकरता एक पॅन नंबर त्यांना घ्यायचा आहे, तो सुद्धा ते घेण्याची प्रक्रिया त्यांनी चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि आता त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं की आमचा जो 6व्या वेतन आयोगाचा करार झालेला आहे त्यातल्या काही गोष्टी अजूनही त्यांनी लागू केलेल्या नाहीत, ज्याच्यात शैक्षणिक भत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर कॅशलेस विमा योजना हा सुद्धा त्यातला मुद्दा आहे। तर हे मुद्देसुद्धा त्यांनी प्रकर्षाने त्याच्यावर काम करण्याचं सांगितलं आहे आणि त्याबाबतच्या सूचना त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत रोडे साहेबांनी। त्याच्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर
कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागत आहेत आणि यापुढेही मार्गी लागतील. आणि याच्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आहे ते महापौर पिंपळूरकर मॅडम, त्याचबरोबर आपले गटनेते पवन कदम साहेब आणि सभागृह नेते जगदाळे साहेब, त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि पुढेही भविष्यात आम्हाला अशाच पद्धतीचे सहकार्य राहील या सगळ्यांचा, असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. सुरुवातीला कंत्राटी कामगारांचा जो महत्त्वाचा विषय होता, अनेक वर्षांपासून म्हणजे अनेक लोक नोकरी सोडून गेले किंवा मरण पावले, असा लोकांच्या ग्रॅच्युटीचा मोठा प्रश्न होता. आणि ते ग्रॅच्युटीचे पैसे त्यांच्या ह्याच्यातनं कापले जायचे, परंतु ते पैसे कुणाकडे आहेत ह्याचा पत्ता लागायचा नाही. त्यामुळे आज त्याचा शोध लागला आणि अतिरिक्त आयुक्तांनी ते सगळं त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हे पैसे कुठल्या अकाउंटला आहेत आणि ते ग्रॅच्युटीचे पैसे देण्यासंदर्भातला निर्णय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ग्रॅच्युटीच्या अनेक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता, कामगार नेहमी कंत्राटी कामगार प्रश्न विचारायचे आमची ग्रॅच्युटी गेली कुठे, पण त्याचा एक मार्ग निघालेला आहे. आता ग्रॅच्युटी जे रिटायर झाले असतील किंवा मयत झाले असतील किंवा नोकरी सोडून गेले असतील, त्याचा लाभ त्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे आणि जे नोकरीमध्ये आहेत त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होतील. दुसरा, श्रम साफल्य आवास योजनेच्या 2014 साली जी घरं महानगरपालिकेने दिली होती, ती घरं 2014 ते 2026पर्यंत त्यांच्या नावावरच करण्यात आलेली नाही आहेत. तर आम्ही अशी मागणी त्यांच्याकडे केली की ती घरं त्यांच्या नावाने झाली पाहिजे, टॅक्स त्यांच्या नावाने झाला पाहिजे, वॉटर सप्लायचं हे सगळं त्यांच्या नावाने झालं पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तो बोजा महापालिकेवरच असतो. त्यामुळे ते करण्याचं काम त्यांनी आदेश दिलेत की ते नावावर करून ते सफाई कामगारांच्या मालकी हक्काची घरं त्यांना देण्याचं काम त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ESICचा मुद्दा त्यांनी आम्ही मांडला की बाबा आरोग्याच्या दृष्टिकोनात सफाई कामगार असतील किंवा हे जे काम घाणीत काम करणारे जे कामगार आहेत त्यांना बरेचसे आजार लागलेले असतात, पण त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही. ESIC होती ती त्याची पगाराची मर्यादा झाल्यामुळे ते बंद झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही त्यांना अनेक उपाय दिलेले आहेत. ट्रस्टचे जेवढे हॉस्पिटल आहेत, जेवढे भूखंडावर आपली महापालिकेची हॉस्पिटल झालेली आहेत, त्यांच्याकडे जे राखीव कॉट असतात त्या हॉस्पिटलांमध्ये सर्व कंत्राटी कामगारांना त्याचा लाभ मिळावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तर ती मागणी त्यांनी मान्य केली आहे की ज्या ज्या असे ट्रस्टचे हॉस्पिटल आहेत त्या सर्व हॉस्पिटलला महापालिका पत्रव्यवहार करणार आणि ह्यांना जोपर्यंत ESICचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याचा आरोग्याचा लाभ त्यांना मिळेल.